ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा, आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये हीच मागणी। लक्ष्मण हाके। ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिंदे समितीचा अहवाल उघड झाला आहे। त्याचवेळी या आरक्षणासाठी भांडणारे 8 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली गेली असल्याचे सांगत आहेत। असे असेल तर ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे अशी टीका मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको यासाठी भांडणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलं। या संदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजासाठी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली। पत्रकार भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक हाके यांनी राज्य सरकारकडून दिल्या जात असलेल्या कुणबी प्रमाणपत्रावर हरकत घेतली। पाहूया पुढे ते काय म्हणतात। शिंदेनी ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या स्वीकारलेत का? स्वीकारल्या असतील तर तुम्ही तसं आम्हाला सांगा जाहीर, आणि स्वीकारल्या नसतील तर मग 8 लाख किती 8 लाखाहून अधिक सर्टिफिकेट इश्यू केली गेलेली आहेत। मग एवढी जर लाखोच्या संख्येने जर कुणबी सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर कसं वाचलंय ओबीसीचं आरक्षण? त्यामुळं हा जो गोंधळ निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, या गोंधळावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी आणि श्वेत पत्रिका जाहीर करावी। खरं काय खोटं काय हे या महाराष्ट्राला सांगावं। निश्चित 8 लाख सर्टिफिकेट जर इश्यू केले असतील, 8 लाख सर्टिफिकेट जर वाटली गेली असतील तर मग अगोदरचे मुख्यमंत्री असोत किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असोत, कारण ह्या 6 महिन्यातच वाटली गेली असतील असं नाही मला म्हणायचं। याच्या अगोदरही काही सर्टिफिकेट वाटली गेली असतील। या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आजी आणि माजी महाराष्ट्रातल्या ओबीसीची फसवणूक केली, या मतापर्यंत आम्ही आज पोहोचलेलो आहोत। निश्चित ज्या गोष्टीची भीती होती ओबीसींना त्याच गोष्टी झालेल्या आहेत। 8 लाख सर्टिफिकेट वाटली गेली असतील आणि गावागावातून मला फोन येत आहेत की सर ओबीसीला सरपंच पदाचं आरक्षण सुटलंय पण गावात सगळ्यांनीच ओबीसीचं सर्टिफिकेट काढलंय। कसं हक्क आणि अधिकाराचं संरक्षण होतंय? ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती निवडून दिलेल्या माणसांच्या हातून, सरकारच्या हातून जर घटनात्मक तत्वांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही घेतलेल्या शपथेचं काय? या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या हित आणि अधिकाराच्या आड कोणताही ममत्व भाव येऊ देणार नाही अशा आशयाची शपथ ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या मंत्र्यांनी, ज्या आमदारांनी घेतली, त्या शपथेचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडून मिळालं पाहिजे। हे बघा, जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं का अयशस्वी झालं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगितलं जाईल त्यावेळी आम्ही ते मानू। पण जरांगे नावाच्या भंपक माणसाच्या इशाऱ्यावर जर महाराष्ट्र जर ओबीसींचे हक्क अधिकार, त्यांच्या हक्क अधिकाराची चौकट आरक्षणाची जर उद्ध्वस्त करू पाहत असेल तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला ओबीसी कोणत्याही सरकारला जाब विचारल्या वाचून राहणार नाही। गोळ्या घालायची काहीच आवश्यकता नाही जरांगे। इथं कायद्याचं राज्य आहे। इथं आता कायदा मतपेटीतून व्यक्त होतो। ज्या लोकनियुक्त सरकारांवर या सगळ्यांच्या हक्क अधिकाराची जबाबदारी आहे त्या सरकारनं त्या हक्क अधिकाराची जबाबदारी पाळावी। म्हणजे ओबीसींच्या आरक्षण मिळालं की तुम्ही भांडणार नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे गावगाड्यातल्या बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या झोपड्यामध्ये जरांगे नावाचा उंट जर घुसला तर त्यांची झोपडी शाबूत राहते असं जरांगेला म्हणायचंय का? एका बाजूला छगनरावजी भुजबळांना खलनायक ठरवायचं आणि दुसऱ्या बाजूला बलुत्याच्या आलुत्याच्या हक्क अधिकाराच्या आरक्षणात घुसायचं, हा गनिमी कावा आहे का जरांगेचा? महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे, तुम्हाला गावगाड्यातल्या आलुत्या बलुत्याच्या बरोबर जाऊन त्यांच्या झोपड्यामधले जाऊन त्यांच्या ताटातले हक्क अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत का? त्यांच्या अनाथ माती काढवायची आहे का? आम्हाला 29 ला ऑपरेशन करायचं, मुंबईला अजून मैदान लागायचं, शिवाजी पार्क लागायचं। जरांगेंना सांगा महाराष्ट्रातलं आझाद सगळंच बुक कर म्हणावं। हे बघा, हे असले भावनिक
शिवराळ भाषेत बोलणं, भावनिक बोलणं, म्हणजे घटनात्मक तत्व, ओबीसी भटक्या विमुक्तांचे हक्क अधिकार छिनवून घेता येतात, हे जरांगेनं या भ्रमातून बाहेर यावं. लोकसभेला तू कुणाचा प्रचार करत होतास आणि विधानसभेला तू म्हणतो की आमच्यामुळं तुमचं सरकार आलंय. होऊ दे ना एकदा सर्वे. लोकसभेला तू काय केलं आणि विधानसभेला काय करत होता महाराष्ट्रातल्या मीडियाला माहिती आहे ना. त्यामुळे जरांगे नावाचा हा भंपक माणूस आहे. तो आज काही बोलल, उद्या काही बोलल, परवा काही बोलल, याचा कुठेही तारतम्य असत नाही. आणि आम्हाला ही दुर्दैवाने या गोष्टीत, या भाषेत त्याला बोलावं लागतंय. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार, कुणी शिव्या दिल्या, कुणी कुठल्या भाषेत बोललं, कुणी उपोषण केलं, तरी आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, तयार आहोत. फक्त या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसींना पुढे येऊन सांगितलं पाहिजे. धन्यवाद.